एक्झाम्पल पाहत आहोत हे सगळे 4 मार्क्ससाठी येतात, त्याच्यामुळे तुम्ही ते केअरफुली रीड करून प्रॉपरली इक्वेशन्स फॉर्म करायचे असतात. सो लेट्स स्टार्ट. अ बोट टेक्स 6 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम and 24 km upstream. It takes 9 hours to travel 48 km downstream and 40 km upstream. Find the speed of boat in still water and the speed of water stream. आपल्याला काय शोधायचं? Speed of boat in still water and the speed of water stream. Water stream म्हणजे पाण्याचा प्रवाह. ह्या दोघांची स्पीड आपल्याला शोधायची. इन जनरल आपल्याला जे शोधायचं ते आपण ॲज अ व्हेरिएबल म्हणून घेतो. सो वी राईट हियर लेट स्पीड ऑफ बोट इन still water be x kilometer per hour and speed of water stream. Water stream means पाण्याचा प्रवाह which is equal to y kilometer per hour. आता ह्या गणितामध्ये 2 वर्ड तुम्हाला पूर्णपणे नवीन आलेत. ते आहे डाउनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम. लक्षात घ्या, नदी ज्यावेळेस वाहते त्यावेळेस नदीचं पाणी हे उताराच्या दिशेने वाहतं. पाण्याला स्वतःचा स्पीड असतो. ओके, त्याला म्हणतात स्पीड ऑफ वॉटर स्ट्रीम. बोटला ही स्वतःचा स्पीड असतो. इथे आपण बोटचा स्पीड x कन्सिडर केला आणि वॉटर स्ट्रीमचा पाण्याच्या प्रवाहाचा स्पीड आपण y कन्सिडर केला. डाउनस्ट्रीम म्हणजे उतार. ज्यावेळेस बोट उताराच्या दिशेने म्हणजे ज्या डायरेक्शनने पाणी जाते त्याच डायरेक्शनने जर तुमची बोट जात असेल तर दोघांची स्पीड ऍड होतात. ॲट दॅट टाइम वी राईट हियर स्पीड ऑफ बोट इन डाउनस्ट्रीम. डाउनस्ट्रीमला स्पीड किती असेल फ्रेंड्स? मी आता सांगितलं दोन्ही स्पीड ऍड होतात x + y किलोमीटर पर आवर. अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम. अपस्ट्रीम साठी बोटचा स्पीड किती घेणार आहात तुम्ही? x - y किलोमीटर पर आवर. लेट्स सी. x म्हणजे बोटचा स्पीड, y म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा स्पीड. डेफिनेटली बोटचा स्पीड पाण्याच्या प्रवाहापेक्षा जास्तच असतो, म्हणून ज्यावेळेस तुम्ही अपोजिट डायरेक्शनला जातात त्यावेळेस स्पीड सबस्ट्रॅक्ट होतो. बोटच्या स्पीड मधून पाण्याच्या प्रवाहाचा स्पीड आपण वजा करणार आहोत. दीज आर द 2 स्पीड्स फॉर द डाउनस्ट्रीम x + y किलोमीटर पर आवर, फॉर अपस्ट्रीम x - y किलोमीटर पर आवर. ओके, हे स्पीड तर कळले तुम्हाला. ठीक आहे, आता पहिली कंडिशन पहा. बोट टेक्स 6 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड 24 किलोमीटर अपस्ट्रीम. बोटला 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम जाऊन 24 किलोमीटर अपस्ट्रीम येण्यासाठी 6 hours लागले. म्हणजे ह्या गणितामध्ये तुम्हाला जे काही कन्वर्जन करायचं ते टाइम मध्ये करावं लागेल. तुम्हाला हे पहिले शोधावं लागेल बोटला डाउनस्ट्रीमला जाण्यासाठी 36 किलोमीटर डाउनस्ट्रीमला जाण्यासाठी किती वेळ लागला, 24 किलोमीटर अपस्ट्रीम येण्यासाठी किती वेळ लागला, आणि ह्या दोन्ही टाइमची ॲडिशन 6 येते. ओके, सो लेट्स सी. आता तुम्हाला एक इक्वेशन माहितच आहे. स्पीड इज इक्वल टू व्हॉट फ्रेंड्स? डिस्टन्स अपॉन टाइम. हियर वी हॅव टू कन्वर्ट all the quantities in the time. So time is equal to distance upon speed. Okay, आपण पहिले घेऊयात time taken by boat to go downstream. To go downstream. Let's see. Time taken by boat to go downstream. डाउनस्ट्रीमचा जर टाइम काढायचा असेल फ्रेंड तर टाइमचा फॉर्म्युला आपण केला डिस्टन्स अपॉन स्पीड. सो डाउनस्ट्रीमचं डिस्टन्स किती आहे? 36 आणि डाउनस्ट्रीमचा स्पीड किती आहे? x + y. सो दिस इज अ 36 अपॉन x + y. दिस रेशो गिव्स अस टाइम टू गो डाउनस्ट्रीम. सिमिलरली टाइम टेकन बाय बोट टू गो अपस्ट्रीम. अपस्ट्रीमला जाण्यासाठी जो टाइम लागेल तो कसा असेल? डिस्टन्स अपॉन स्पीड मध्ये असणार आहे. सो अपस्ट्रीमचं डिस्टन्स किती आहे? 24 आणि अपस्ट्रीमचा स्पीड किती आहे? x - y. सो धिस 24 अपॉन x - y, दिस रेशो गिव्स अस टाइम. म्हणजे डाउनस्ट्रीमला जायला किती वेळ लागला? 36 अपॉन x + y प्लस अपस्ट्रीमला यायला वेळ लागला 24 अपॉन x - y. हे दोन्ही टाइम जर ऍड केले तर बोटला टोटल किती टाइम लागला होता? 6 hours. सो वी राईट हियर बाय फर्स्ट कंडिशन 36 अपॉन x + y 24 अपॉन x - y. वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. सो बाय सेकंड कंडिशन ह्याच फॉर्म मधली आहे सेकंड कंडिशन, पण फक्त डिस्टन्स आणि टाइम बदलला. सेकंड कंडिशन काय? इट टेक्स 9 hours. बोटला 9 hours लागतात. केव्हा? टू ट्रॅव्हल 48 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड 40 किलोमीटर अपस्ट्रीम. हियर वी कन्वर्ट द गिवन कंडिशन्स इन अ टाइम. सो 48 किलोमीटर डाउनस्ट्रीम 48 अपॉन x + y
So 40 upon x minus y, this ratio gives us a time taken by a boat to go upstream, and this total time is 9 hours. Okay, let's observe the both equation. Here 36 upon x plus y plus 24 upon x minus y is equal to 6. 48 upon x plus y plus 40 upon x minus y is equal to 9. इथे आपण सबस्टिट्यूट करूया. बिकॉज इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल, वी हैव टू रिड्यूस इनटू द लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल. सो वी राइट हियर पुट 1 upon x plus y is equal to a and 1 upon x minus y is equal to b. आपले इक्वेशन्स काय बनतात? 36a plus 24b is equal to 6. आपण याला आणखी छोटं करूयात. So we make it simple. Divide each term by 6. So equation becomes 6 6 are 36, 6 4 are 24, 6 1 are 6. And now this is our third equation. We solve this simultaneous equation in two variable by equating coefficients. So let's see. Coefficient of a is 6, coefficient of a is 48, coefficient of b is 4, coefficient of b is 40. So we write here multiply equation third by 10. So 10 into 6 60a, 10 into 4 40b, 10 ones are 10. Let's see, मी इक्वेशन दिले आहे. 40 40 येतील, कोएफिशिएंट सेम होतील पण साइन कसे लागतात? डिफरंट. थर्ड मायनस फोर्थ. So 48a plus 40b is equal to 9. Here we have to subtract, so change the sign of second equation. Plus 40 minus 40 get cancelled. 60 minus 48, that is a 12a, is equal to 10 minus 9 is equal to 1. So a is equal to 1 upon 12. Put in third. ठीक है. So our third equation is 6 into a, value of a is 1 upon 12 plus 4b is equal to 1. 6 1s are 6 2s are. 4b is equal to 1 minus 1 upon 2. So 4b is equal to 2 1s are 2, 2 minus 1, 1 half. So value of b is equal to 4. Here multiply, when it go to r it will become divide and multiply to the 4. 4 2s are 8. Okay, in this way we get the values of two variables, that is a is equal to 1 upon 12 and b is equal to 1 upon 8. But it is not the original variable that we consider. So that we write here, but a is equal to 1 upon x plus y and b is equal to 1 upon x minus y. Here value of a is 1 upon 12 is equal to 1 upon x plus y, and value of b is 1 upon 8 is equal to 1 upon x minus y. Here we do the invertendo. So 12 is equal to x plus y and 8 is equal to x minus y. That is our new equation. X plus y is equal to 12. We called it as equation number 5th, and x minus y is equal to 8. We called it as equation number 6th. So that 5th plus 6th, x plus y is equal to 12, x minus y is equal to 8. Here look, coefficient of y is same as well as sign is different. That's why we have to add these two equations. Plus y minus y get cancelled. X plus x 2x, 12 plus 8 20. So x is equal to 20 by 2. X is equal to 10. Value of x is equal to 10. We put in the fifth equation. So value of x is 10 plus y is equal to 12. So y is equal to 12 minus 10. Value of y is equal to 2. But what is the x and what is the y? X is the speed of the boat in still water. So we write here speed of boat in still water is equal to x is equal to 10 kilometer per hour, and speed of water stream is equal to 2 kilometer per hour, and that is our required answer. Here sum of the present ages of Manish and Savita is 31. Manish age 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present ages. Okay, काय करायचं आपल्याला? मनीष आणि सविताचे प्रेझेंट एजेस शोधायचे. सो वी कन्सिडर लेट प्रेझेंट एज ऑफ मनीष बी
X years, Savita's B Y years. ठीक है. सो बाय फर्स्ट कंडिशन त्यांचे प्रेझेंट एजेस किती कन्सिडर केलेत फ्रेंड आपण. मनीषचं प्रेझेंट एज x आहे आणि सविताचं प्रेझेंट एज y आहे. सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31. दोघांच्या प्रेझेंट एजची सम, मनीषचं x सविताचं y हा दोघांच्या प्रेझेंट एजची सम आहे 31. वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके. सो नेक्स्ट, मनीष एज 3 years ago, म्हणजे जे काही एजेस घ्यायचे 3 years ago जाऊन घ्यावे लागतील. 3 years ago मनीष वॉज. मनीष किती वर्षाचा असेल लक्षात घ्या. आपण असं कन्सिडर करूया, तुमचं आजचं वय जर 15 असेल तर 3 वर्षापूर्वी तुमचं वय किती असेल. तुम्ही काय कराल, आजच्या वयातनं 3 years मायनस कराल. 15 - 3 = 12. सिमिलर थिंग, मनीषचं आजचं वय किती आहे x, मग 3 years ago त्याचं वय किती असेल, प्रेझेंट एज -3. सो 3 years ago Manish age was x - 3 and Savita's age was y - 3 years. ओके. पहिले दोघांचे आपण एजेस कन्सिडर केले 3 years ago चे. सो बाय सेकंड कंडिशन, सो लेट्स सी व्हाट इज सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन इज दॅट मनीष एज 3 years ago was. मग मनीषचं एज घ्या, जसं स्टेटमेंट आहे तसं आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन फॉर्म करू. मनीष एज 3 years ago काय होतं ते लिहा, त्या स्टेटससाठी हे लिहा. मनीषचं 3 years agoचं वय x - 3 होतं. वॉज मी तुम्हाला सांगितलं, इज वॉज हॅव जसं आले की इक्वल टूची साईन द्यायची. वॉज 4 times म्हणजे 4 into 4 times द एज ऑफ सविता. एज ऑफ सविता किती होतं, y - 3. So x - 3 is equal to 4 into y, 4y, 4 into -3 -12. X plus 4y come to the LHS, it become minus. This -12 -3 go to RHS, it become plus. So your equation become x minus 4y is equal to 9, -9, because -12 plus 3. सो वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर सेकंड. आपण दोन्ही इक्वेशन प्रॉपरली लिहू, मग तुम्हाला आयडिया येईल काय करायचं. x + y इज इक्वल टू 31, x - 4y इज इक्वल टू -9. दिस इज युअर इक्वेशन नंबर फर्स्ट अँड दिस इज युअर इक्वेशन नंबर सेकंड. लेट्स सी. एक्सचे कोएफिशियंट सेम आहेत, साइन डिफरंट नाही. वायचे कोएफिशियंट सेम नाहीत पण साइन डिफरंट आहे. इन्स्टेड ऑफ मेकिंग कोएफिशियंट सेम वी जस्ट सबस्ट्रॅक्ट द इक्वेशन, देन +x and -x get cancelled. So first minus second, x plus y is equal to 31, x minus 4y is equal to -9. Here we are going to subtract, so change the sign of second equation. Plus x become minus 4y become plus 4y, -9 become +9. So plus x minus x get cancel. Here is no coefficient, that means 1. 4 plus 1, that is the 5. 4y plus 1y, that is the 5y, is equal to 31 plus 9, that is the 40. So y is equal to 40 divided by 5. Y is equal to 5 8s are. Okay. We have to find the value of x. Put in first. Our first equation is x plus y. Value of y is 8 is equal to 31. So x is equal to 31 minus 8. So x is equal to 23. But what is the x and what is the y? X is the present age of Manish and y is the present age of Savita. Let's check. 23 plus 8 is equal to 31. If you want, you can put in the second condition. If these answers satisfy the equation, that means you are correct. So let's see. X ची व्हॅल्यू किती घेतली आपण? 23. 23 minus 3 चा आन्सर येईल 20. Here 4. Y ची व्हॅल्यू किती आली? 8. 8 minus 3 चा आन्सर येईल 5. So let's see. 23 minus 3 is equal to 20. 5 4s are 20. LHS is equal to RHS. So these two values satisfy the both equation. So we write here present age of Manish is 23 years and Savita's present age is 8 years. Okay. Kantabai bought 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. She paid ₹50 as a return fare of rickshaw. Total expense was ₹700. Then she realized that
By ordering online, the goods can be bought with free home delivery at the same price. So next month she placed the order online for 2 kg tea and 7 kg sugar. She paid rupees 880 for that. Find the rate of tea and sugar per kg. इथे आपल्याला per kg tea and sugar ची प्राइस शोधायची आहे, म्हणजे we have to find the cost of 1 kg tea as well as 1 kg sugar. So we write here, let the rate of 1 kg tea be rupees X and 1 kg sugar be rupees Y. ठीक है, 1 kg टी ची प्राइस रुपीज X होती आणि 1 kg शुगर ची प्राइस रुपीज Y होती. ठीक आहे, कांताबाईंनी काय केलं होतं, 1.5 kg टी and 5 kg sugar. So cost of 1.5 kg tea is equal to 1.5 kg into cost of 1 kg. So here 2 ones are 2, 2 plus 1, 3 by 2x. If we convert into the decimal, it become 1.5x. Okay, this is the cost of 1.5 kg tea, that is 1.5x. Similarly, cost of 5 kg sugar. फ्रेंड 1 किलो शुगर ची प्राइस किती आहे, y. तसंच 1 किलो टी ची प्राइस किती होती, x. आणि आपण किती घेतली होती, 1.5 kg. 1 किलो टी ची प्राइस किती होती, x. आणि तिने किती घेतली होती, 1.5. So 1.5 into x is equal to 3 by 2, which is equal to 1.5x. Similarly, the cost of 1 kg sugar is y. Here she bought 5 kg into y is equal to cost of 5 kg sugar is 5y. Okay, this is in the rupees. 1.5x is the total cost of 1.5 kg tea. 5y is the cost of 5 kg sugar. तिने 50 रुपीज रिटर्न फेअर दिलं रिक्षाच आणि टोटल ह्या सगळ्यामध्ये तिला टोटल एक्सपेन्स किती झाला, 700. सो बाय फर्स्ट कंडिशन वी राइट हियर, बाय फर्स्ट कंडिशन लेट्स सी, वी हैव टू कन्वर्ट ऑल थिंग्स इनटू द रुपीज. टी चे किती रुपीज झाले होते, 1.5x. शुगर चे किती रुपीज झाले, 5y प्लस रिक्षा फेअर किती होता, 50. असे टोटल एक्सपेन्स किती झाला फ्रेंड तिचा, 700. 1.5x plus 5y is equal to 700 minus 50, which is equal to 650. So let's see, हे डेसिमल मध्ये आपण काय करूयात, याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करूयात. आपण लिहूयात मल्टिप्लाय each term by 2. काय होईल यानी, 15 2 जा 30 आणि एक डेसिमल, सो 3.0x. ओके, सो वी राइट हियर 3x. 5 2 जा 10y, which is equal to 700 minus 50 is equal to 650. 650 into 2, 2 into 0 2, 5 2 जा 10, carry 1, 6 2 जा 12 plus 1 13. and this is your equation number first. एकदम सिंपल फॉर्म मध्ये केलं आपण त्याला. बाय सेकंड कंडिशन, तिला असं रिअलाइज झालं, जे आपण शॉपमध्ये जाऊन परचेस करतो ते जर ऑनलाईन मागवलं तर सेम प्राइस मध्ये येतं. लक्षात घ्या, सेम प्राइस. आपण प्राइस कन्सिडर केली आहे. द रेट ऑफ 1 kg टी एक्सच घ्यायची आता आपण सेकंड कंडिशन साठी पण, आणि 1 kg शुगरची प्राइस वायच घ्यायची. फक्त त्याच्या ॲटमची क्वांटिटी बदलली आहे. मग ज्यावेळेस तिने ऑनलाईन केलं त्यावेळेस तिने किती टी मागवला, 2 kg टी. मग आपण पहिल्यांदा लिहून घेऊयात, कॉस्ट ऑफ 2 kg टी इज इक्वल टू 2 into x, which is equal to 2x. रेट सेम होता, सेम प्राइस. ओके, पुढे आहे कॉस्ट ऑफ 7 kg शुगर. शुगर किती आहे, 7 kg. रेट काय, तोच म्हणजे y. सो कॉस्ट ऑफ 7 kg शुगर इज 7y आणि टोटल शी पेड 880. सो दॅट टी ची प्राइस 2x प्लस प्राइस ऑफ शुगर इज 7y इज इक्वल टू 880 दॅट शी पेड. अँड दिस इज युअर इक्वेशन नंबर सेकंड. आपण दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहूयात म्हणजे आपल्याला डिसिजन घ्यायला सोपं जाईल. दिस इज युअर इक्वेशन फर्स्ट. 2x plus 7y is equal to 880 called as equation number second. Let's see. x चा कोएफिशिएंट 3 आहे, वर खाली 2 आहे. y चा कोएफिशिएंट 10 आणि 7 आहे. दोन्हीही व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम नाहीयेत. कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम करून आपल्याला इक्वेशनचं सबट्रॅक्शन करावं लागेल. सो आपण 100 करूयात बिकॉज दे आर व्हेरी सिंपल. सो वी राइट हियर मल्टिप्लाय
equation first by 2 and second by 3, then first minus second. Whole equation get multiplied by 2 and second whole equation is get multiplied by 3. So let's see. 3 2s are 6x, 10 2s are 20y and 13 2s are 26, that is a 2600. So here 3 2s are 6, 7 3s are 21y, which is equal to, we have to multiply by 3, 0, 8 3s are 24, carry 2, 8 3s are 24, 25, 26. Okay, so we have to subtract, change the sign of second equation. Plus 6x minus 6x get cancel. 20y minus 21y, that is a minus 1y, is equal to 2600 minus 2640, that is a minus 40. Minus sign get cancel, so y is equal to 40. Okay, put in first. Our first equation is 3x plus 10 into value of y is 40, which is equal to 1300. Therefore 3x is equal to 1300 minus 40 into 10, that is the 400. 3x is equal to 900. So value of x is equal to 900 divided by 3, which is equal to 300. So x is equal to 300 and y is equal to 40. But what is the x and what is the y? Let's see. The rate of 1 kg tea bx and the rate of 1 kg sugar by. So we write here rate of 1 kg tea is equal to x is equal to rupees 300 and rate of 1 kg sugar is equal to y is equal to rupees 40. This value in the equation and check whether the LHS and RHS is equal or not. So let's substitute in the second equation. So value of x is 300. 300 2s are 600. Here plus. Value of y is 40. 7 4s are 280. Okay, here 280. 600 plus 280, 880. So LHS equal to RHS. That means our answer is करेक्ट. आपण हे जे काही गणित घेतोय ते थोडेसे आउट ऑफ टेक्स्ट आहेत पण बोर्डला येऊ शकतात, त्यासाठी आपण ही प्रिपरेशन करतोय. ओके, सो लेट्स सी. Last year the total number of students in a school was 5000. This year the number of boys increased by 5% and that of girls by 3%. The total number of students increased by 202. How many boys and girls were there in the school last year? स्कूल मध्ये लास्ट इयरला टोटल गर्ल्स प्लस बॉईज मिळून 5000 स्टुडंट्स होते. ओके, दिस इयर ह्या वर्षी काय झालं, बॉईज 5% नी वाढले आणि गर्ल्स 3% नी वाढले, म्हणजे टोटल किती स्टुडंट वाढले त्या इयर्स मध्ये 202 स्टुडंट न्यू आले. सो हाऊ मेनी बॉईज अँड गर्ल्स वेअर देअर इन द स्कूल लास्ट इयर. ठीक आहे, आपल्याला लास्ट इयरचे बॉईज आणि गर्ल्स यांचे नंबर शोधायचे. सो वी राईट हियर लेट लास्ट इयर number of boys were x and number of girls were y. So that by first condition काय first condition, last year the total number of student means girls plus boys. बॉईज किती होते लास्ट इयरला x आणि गर्ल्स किती होत्या y. सो x प्लस y इज इक्वल टू 5000. वी कॉल्ड इट एज इक्वेशन नंबर फर्स्ट. दिस इयर व्हाट हॅपन, दिस इयर नंबर ऑफ बॉईज इंक्रीज बाय 5%. दिस इयर नंबर ऑफ बॉईज इंक्रीज्ड बाय 5% and girls by 3%. ओके, बॉईज 5% इंक्रीज झाले, गर्ल्स 3% नी झाले. टोटल किती स्टुडंट इंक्रीज झाले, 202. टोटल नंबर ऑफ स्टुडंट इंक्रीज्ड इज इक्वल टू 202. म्हणजे सेकंड कंडिशन अशी झाली, 5% बॉईज प्लस 3% गर्ल्स मिळून टोटल 202 स्टुडंट आहे, बट दे आर इन पर्सेंट.
आता लक्षात घ्या, ही कंडिशन डायरेक्ट नाही अप्लाय करायची, मी तुम्हाला फक्त सांगितलं 5% बॉईज, कुणाचे 5% घ्यायचे, प्रिव्हियस इयरमध्ये लास्ट इयरमध्ये जे काही बॉईज होते त्यांचे 5% इन्क्रीज झाले. सो दॅट वी राईट हिअर 5% ऑफ एक्स प्लस 3% ऑफ वाय इज इक्वल टू 202. 5% कुणाचे 5% घ्यायचे, प्रिव्हियस जेवढे बॉईज होते त्यांचे 5% बॉईज इन्क्रीज झाले. सो हिअर यू राईट 5x अपॉन 100 बिकॉज वी रिमूव्ह द पर्सेंटेज साइन, सो डिनॉमिनेटरमध्ये 100 घ्यायचे, प्लस 3y अपॉन 100 इज इक्वल टू, दॅट इज द न्यू स्टुडंट. दिस रेशो गिव्स अस नंबर ऑफ बॉईज in this year increased, number of girls in this year increased, increased boys plus increased girl is equal to total new increased student is 202. So here 5x plus 3y upon 100 is equal to 202. We make the denominator same. So 5x plus 3y is equal to 202 into 100, that is the 20,200. We called it as equation number 2. Simply we have first equation as well as second equation. So we write properly x plus y is equal to 5,000. 5x plus 3y is equal to 20,200. This is our first equation, this is second. Let's see. x चे पण कोएफिशिएंट सेम नाहीये, y चे पण नाहीये. आपण एका व्हेरिएबलचे करूयात आणि सबट्रॅक्शन करूयात. सो मी y चे करते. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3, देन हियर 3y, then first minus second. 3 into x 3x, 3 into y 3y, 5 3s are 15, here 5,000, that's why 15,000. So 5x plus 3y is equal to 20,200. So we have to subtract, change the sign of second equation. Plus 3y minus 3y get cancelled. 3 minus 5x, that is a minus 2x. Let's see. 15,000 minus 20,200 is 5,200 minus 5,200, minus minus sign get cancelled. So x is equal to 5,200 divided by 2. So x is equal to 2 2s are 4, remaining 1 2 6s are 12, that is a 2,600. Put x is equal to 2,600 in equation first. Our first equation is x plus y is equal to 5,000. So value of x is 2,600 plus y is equal to 5,000. So value of y is equal to 5,000 minus 2,600. Y is equal to 2,400. But what is the x and what is the y? Here we consider last year number of boys were x and number of girls were y. So आपल्याला तेच विचारलं होतं, how many boys and girls were there in the school last year. So we write here last year there were 2,600 boys and 2,400 girls. If you want, you can check is your answer correct or not. Substitute the value of x 2,600, y 2,400. 2,600 plus 2,400, definitely it is a 5,000. Now next year, if you want, you can substitute these values in this equation.